नमस्कार. आज आपण एका अशा योजनेचं संपूर्ण आणि प्रत्यक्ष पुराव्यांवर आधारित विश्लेषण करणार आहोत जिने शेतीचं चित्र खऱ्या अर्थानं बदलून टाकले. ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. नुसती कागदावरची माहिती नाही, तर थेट शेतकऱ्यांच्या बांधावरचा अनुभव आपण इथे उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण प्रामुख्याने काय पाहणार आहोत ते पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी या योजनेचं प्रत्यक्ष यश, त्यानंतर जमिनीनुसार पंपाचा आकार आणि पात्रता, प्रत्यक्ष खर्च आणि सबसिडी, लागणारी कागदपत्रे, अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि शेवटी मिळणारे काही खास अतिरिक्त फायदे. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. प्रत्यक्ष यश. एका 7.5 HP पंपाचा थेट अनुभव आपण पाहूया. इथे सर्वात आधी एक आकडा लक्षात घ्या. 1 वर्ष. होय, एका शेतात हा पंप बसवून आता पूर्ण 1 वर्ष झालंय. आणि विशेष म्हणजे या वर्षभरात देखभालीचा किंवा दुरुस्तीचा एकही मोठा खर्च आलेला नाहीये. अगदी पावसाळ्यातली वादळं असोत वा सोसाट्याचा वारा, हे स्ट्रक्चर अतिशय भक्कमपणे उभं आहे. यावरून या उपकरणांचा दर्जा किती उत्तम आहे हे लगेच लक्षात येतं. आता या मागचं तंत्रज्ञान थोडं समजून घेऊया. या 7.5 HPच्या सेटअपमध्ये 525 वॉटचे एकूण 13 प्रीमियर कंपनीचे पॅनल्स बसवले आहेत आणि 30 मीटर खोल विहिरीतूनही उत्तम पाणी ओढण्यासाठी इकोजिन कंपनीची मोटर आणि कंट्रोलर इथे वापरलाय. पण ह्यातली सर्वात भन्नाट गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे इलेक्ट्रॉन ॲप. म्हणजे बघा, घर बसल्या मोबाईलवरून मोटर चालू किंवा बंद करता येते. शेतघरापासून लांब असेल तर तिथे चक्रा मारण्याची अजिबात गरज नाही. शिवाय सुरक्षेसाठी उत्तम अर्थिंग आणि मजबूत स्ट्रक्चर इथे पाहायला मिळतं. आता पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीच्या आकारानुसार पंपाची क्षमता आणि त्यासाठीची पात्रता कशी ठरते ते पाहूया. हे गणित खरं तर अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. तुमची जमीन किती आहे यावर पंपाची क्षमता ठरते. जर जमीन 3 एकरांपेक्षा कमी असेल तर 3 HPचा पंप मिळतो. 3 ते 5 एकरांच्या दरम्यान जमीन असेल तर 5 HPचा पंप, आणि जर 5 एकर किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर थेट 7.5 HPचा पंप मिळण्यास तुम्ही पात्र ठरता. सगळा कारभार एकदम पारदर्शक आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाची अट आहे, जिथे अनेक जणांचे अर्ज अडकून पडतात. जर तुमची जमीन सामायिक असेल, म्हणजे 7-12 उतार्यावर एकापेक्षा जास्त लोकांची नावे असतील, तर इतर सर्व खातेदारांचे संमतीपत्र अर्जासोबत जोडणे अगदी सक्तीचे आहे. आणि हो, ज्या विहिरीवर किंवा बोरवेलवर पंप बसवायचा आहे त्याची नोंद 7-12वर असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं का. आता वळूया सर्वात उत्सुकतेच्या भागाकडे, तो म्हणजे खर्च आणि सरकारकडून मिळणारी घसघशीत सबसिडी. इथे बघा, शासनाचं अनुदान किती मोठं आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. लाभार्थ्यांना एकूण खर्चाचा तब्बल 90% अनुदान मिळतंय. या 90%मध्ये 60% वाटा राज्य सरकारचा आहे आणि 30% वाटा केंद्र सरकारचा आहे. म्हणजे या संपूर्ण आधुनिक सेटअपसाठी स्वतःच्या खिशातून फक्त 10% रक्कम भरायची आहे. आहे की नाही मोठी दिलासा देणारी गोष्ट? आता प्रत्यक्ष आकड्यांमध्ये सांगायचं तर 3 HPसाठी साधारण 20 ते 21,000, 5 HPसाठी 30 ते 31,000 आणि 7.5 HPसाठी 40 ते 41,000 रुपये भरावे लागतात. यात आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे SC, ST आणि OBC प्रवर्गातील बांधवांना 10 ऐवजी फक्त 5%च रक्कम भरावी लागते. आणि अलीकडेच GST कमी झाल्यामुळे या मूळ रकमेत आणखीन कपात झालीय. चला, आता बघूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्वतयारी करावी लागेल. अर्ज भरताना ही 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार असलीच पाहिजेत. पहिलं म्हणजे पाण्याचा स्रोत नोंदवलेला 7-12 उतारा. दुसरं, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जर सामायिक क्षेत्र असेल तर इतर खातेदारांचं संमतीपत्र. ही फाईल तयार असेल तर तुमचं काम अगदी विना अडथळा आणि झटपट होईल. आता आपण पाहूया की प्रत्यक्ष अर्ज केल्यापासून ते शेतात पंप चालू होईपर्यंतची नेमकी प्रक्रिया काय असते. ही सगळी प्रक्रिया कशी पुढे जाते ते बघा. मागेल त्याला सोलार या शासकीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केल्यावर सगळी कागदपत्राबरोबर असतील तर साधारण 1 ते 2 आठवड्यात अर्ज मंजूर होतो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पसंतीची कंपनी निवडता येते. इथे एक टीप देतो, स्थानिक पातळीवर चांगली सर्व्हिस देणारी कंपनीच नेहमी निवडा. मग शासकीय वायरमन प्रत्यक्ष जागेचा सर्व्हे करतात आणि त्यानंतर वर्क ऑर्डर निघते. आता इथून पुढचा काळ सर्वात महत्त्वाचा आहे.
एकदा का वर्क ऑर्डर निघाली की कंपनीला पुढच्या 60 दिवसांच्या आत तुमच्या शेतात पंप बसवून देणं बंधनकारक असतं. आणि विशेष म्हणजे हे इन्स्टॉलेशन करताना लागणारा खड्डा, सिमेंट, खडी या सगळ्याचा खर्च पूर्णपणे सरकार करतं. त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही द्यायचा नसतो. आणि आता शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या योजनेमुळे मिळणारे काही खास अतिरिक्त फायदे आणि जीवनशैलीत होणारा बदल. जरा भूतकाळातील तो त्रास आठवा. लोड शेडिंगची वाट पाहत मध्यरात्री शेतात जाणं, अंधारात वन्यजीवांचा धोका पत्करून पाणी देणं, किती अवघड होतं ते. पण आता या सौर पंपामुळे चित्र पूर्ण बदललंय. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत अगदी शांततेत आणि सुरक्षितपणे पिकांना पाणी देता येतं. अगदी कांद्यासारख्या पिकाला जेव्हा पाण्याची जास्त गरज असते तेव्हाही हा पंप सलग आणि उत्तम दाबाने पाणी पुरवतो. रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची ती कटकट आता कायमची दूर झालीय. विजेच्या लपाछपीवर अवलंबून राहण्याची गरजच उरलेली नाहीये. आणि यात एक असा भन्नाट बोनस फायदा आहे जो अनेकांना माहिती नसतो. जर तुमचं घर शेताजवळच असेल तर बाजारातून फक्त एक वेगळा कंट्रोलर विकत आणून याच सौर ऊर्जेवर तुम्ही घरातील लाईट आणि इतर उपकरणंही चालवू शकता. खऱ्या अर्थाने हा दुहेरी फायदा आहे. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे. जर तुम्हाला दिवसा अगदी खात्रीशीर आणि मोफत वीज मिळाली तर तुमच्या रोजच्या शेतीच्या कामात आणि संपूर्ण जीवनशैलीत किती मोठा आणि किती सकारात्मक बदल घडेल याचा नक्की विचार करा. तुम्ही तुमची पात्रता तपासा, आवश्यक कागदपत्रे गोळा करा आणि या आधुनिक बदलाचा लवकरात लवकर भाग व्हा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत.